नाही. अहो काय झालं, किती आट्या घातल्यात कपाळाला त्या? अगं बातम्याच तशा आहेत. म्हणजे एका मुलानं स्कीम मध्ये पैसे गुंतवायसाठी आपल्या आईचे दागिने विकून टाकले. मी वाचू नका हो असल्या बातम्या, टाकून देतो पेपर बाजूला. अगं ठेवून ठेवून काय होणार आहे? परिस्थिती बदलणार आहे का? तुम्हाला काही सांगायचं म्हटलं ना म्हणजे. आई बाबा वसू. अरे आकाशराव, वसू, बाबा कशी आहेस बाळा? ते कसे आहात तुम्ही? मस्त मजा. हाय, कशी आहेस ग तू? तब्येत ठीक आहे ना? एकदम ठणठणीत. आणि आता तुम्ही छान सरप्राईज दिलंय, एकदम फ्रेश वाटलं आम्हाला. तुम्ही बसा ना, मी पटकन चहा टाकते. अहो नाही तर आधी ज्या कामासाठी आलोय ते करतो. म्हणजे बाबा अखेरचं लग्न ठरलं. अरे काय सांगताय काय? खूपच छान बातमी आहे. हो, घरगुती समारंभ असणार आहे, फक्त कुटुंबातली लोक. तर हे ठाकूर परिवारातर्फे तुम्हाला आमंत्रण. पाय पडतो. सॉरी सॉरी, लागलं? नाही इट्स ओके. अगं आमचे आशीर्वाद आहेतच, त्यासाठी डोकी नकोच आपटायला. आकाशराव बसा ना, बस. बस ना. बाय द वे, तनाया म्हणजे विशाखा मावशीची मुलगी. हो, ऍक्च्युली अखिल आणि तनया खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. खूप छान आहे. मी काहीतरी गोडाचं घेऊन येते. अगं शिरा कर ना. अहो कशाला उगाच एवढं नको. असं कसं? लग्नाचं आमंत्रण घेऊन आलात ना तुम्ही, तोंड गोड करायलाच हवं. पटकन शिरा करते. मी पण येते. आकाशराव, नाही म्हणजे काही झालंय का? म्हणजे काही बिनसलंय का? म्हणजे वसू बरोबर भांडण वगैरे झाल्यासारखं वाटतंय. झालं यांचं सुरू. मगाशी कसं तोंड पाडून बसले होते. का? अगं काही नाही, म्हातार पण दुसरं काय. चल मी शिरा करते पटकन. आई आई आई, मी करते ना, मीच करते. काय ग, काय झालं? अगं कालपासून काही खाल्लंच नाहीये ग त्यांनी. तुमच्यात काही बिनसलंय का? आई चिडलेत ते माझ्या. हा? माझ्याकडून चूक झाली ग. तनया आणि अखिलच्या नात्याबद्दल मला आधीपासून माहित होत, तरी मी कोणालाच नाही सांगितलं. शेवटी सगळं चुकीच्या पद्धतीने समोर आलं. अगं पण तू निदान आकाशरावांना तरी सांगायला हवं होतंस ना. तेच तर चुकलं माझं, आणि आता मला काही करून त्यांचा राग घालवायचा. मला वाटलंच, पण काही हरकत नाही हो. उलट चांगलं आहे. म्हणजे लग्नानंतरचं पहिलं भांडण ना सेलिब्रेट करावं. तुम्हाला सांगतो आकाशराव, अहो मी हनीमूनच्या पहिल्या दिवशी अगदी बायकोशी कच्चा कच्चा भांडलो होतो. हा का सांगतो ना. काय ना, हनीमूनला गेलो होतो ना, तेव्हा मी म्युझियम बघायचा प्लॅन बनवला. आणि हिला म्हटलं सकाळी निघूया म्हणून ते. तर आमची ही सकाळी आतमध्ये कपडे धुत बसली. आता हॉटेलमध्ये कुणी कपडे धुतं का? आली आमची ही. मी तिला गमतीनं म्हटलं, काय ग एवढी हौस आली असेल तर हॉटेलमधल्या इतर लोकांचे कपडे आणून देऊ का? ती ना एकदम चिडली, माझ्याशी कथा कथा भाजायला लागली. मग 2 दिवस माझ्याशी बोललीच नाही. म्हणतात ना, मनाचा रस्ता पोटातून जातो, आणि तुला तर माहिती आहे त्यांना गोड किती आवडतं. माझ्या हातचा शिरा खाल्ला ना, खूप खुश होतील ते. काय झालं? मी म्हणाले होते ना तुला, प्रेमात पडलीस. तू उडवून लावलंस तेव्हा. पण नाही, हा शिरा तू बनवलाय. मी बनवलाय कळलं तर नाही खाणार ते. प्लीज. अहो आई एवढा नकोय मला, प्लीज तुम्ही. अहो जास्त दिलाच नाहीये मी. आणि
कालपासून तुम्ही काही खाल्लं नाहीयेत ना, एवढं संपायचा हा. आई तरी पण आकाशराव पाहून बघा ना. अहो सुशीला खूप छान शिरा करते. नाही, मस्त झाला शिरा. छान असं तोंडात मेल्ट होतोय. तू खरं सांगू का, मला भूक तर लागलीच होते. मस्त चव आहे तुमच्या हाताला. चव तर आहेच, पण माझ्या हाताला नाही, वसूच्या हाताला. आई मी नाही, वसूनी केलाय शिरा. मी अगं काय तू अगं म्हणजे तुझं क्रेडिट मी कसं घेणार? आकाशराव आता यापुढे रागवलत ना तर तुम्हाला हक्काचा शिरा खायला मिळेल वसूच्या हातचा. आणखी देऊ का थोडासा? नाही नको. आकाशराव, तुम्ही वसूवर रागावलात ना, मग अन्नावर नका राग काढू. खातो सगळा. तोपर्यंत मी चहा घेऊन येते. आकाशराव मी आलोच. आलोच. हॅलो. अरे वा, आज चक्क फोन उचललात माझा. बरे आहात ना तुम्ही? काय हो, तुम्ही कुठे पळून पळून चाललात का दोघे? काहीतरी बडबड नकोस रे. सगळं ठीक आहे. नाही नाही, असं जरा कन्फर्म करत होतो. काय आहे, मी येतोय घरी आता जेवायला. आईला सांगा मस्त भरली वांगी करायला. अरे पण आणि जरा 50,000 रुपये काढून ठेवा कॅश, मला लागतील. का कशासाठी हे सगळं विचारत बसू नका. महत्वाचं काम आहे, त्यासाठी मला पैसे हवे. काढून ठेवा, मी 10 मिनिटात पोहोचतोय. ठीक आहे, चला ठेवतो. हॅलो हॅलो. बाबा, आई येतो आम्ही. अरे थांबा ना, जेवूनच जा, पटकन खिचडी टाकते. हो नाही नको. आई आणि तिकडे खूप कामं पडलेत. आम्ही थांबलो असतो खरंच. निघतो आता. अगं पण सुशीला अगं जाऊ दे का, त्यांना लग्न घर आहे ते. हा अडवू नकोस त्यांना. अगं परत येतील ते. काय आकाशराव याल ना? थँक्यू बाबा. आई खरंच सॉरी. आम्ही नेक्स्ट टाइम ना छान प्लॅन करून येऊ. चालेल? बरं, मग मी निदान मुलांसाठी शिरा तरी पॅक करून देते. आलेच मी. काळजी घ्या दोघं, आणि अधेमध्ये फोन कर. बरं वाटतं ग. तू पण. आकाशराव मी आलो पटकन. बाबा अहो निघालो होता मी. अगं नर्सरीतला नळ सुरू राहिलाय ना, तो बंद करून येतो आणि वाया जाईल. आलो आलो पटकन आलो. आलो आकाशराव. बाबा, अगं जाऊ देत त्यांना, मी आहे ना. अरे शार्दूल बाळ, तू आलास? अरे मी तुझीच वाट बघत होतो. खरं की काय? हो म्हणजे काय, मला ना तुला गंमत दाखवायची. हो, तुमची गंमत बिंमत ना राहू दे तुमच्याकडे. मी तुम्हाला पैसे सांगितले होते, ते आणलेत का? द्या पैसे. द्या, मला अर्जंटली निघायचं. द्या पटकन. अरे काय सारखं पैसे पैसे करतोय? चल तर खरं. अरे कुठे चल, कुठे जायचंय? अरे नर्सरीत मी ना नवीन रोपं आणलेत. चल बघा. चल 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 चल. ती रोपं तुमची तुमच्याचकडे ठेवा, मला पैसे द्या पटकन. चला. अरे असं काय करतोस? बापाचा आग्रह नाही म्हणणार का?
चला आई, येतो. आकाशराव, मी आतमध्ये सांगितलं ते लक्षात आहे ना? वसूला समजून घ्या. तुम्हीच नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार तिला? हा, आई प्लीज आमचं भांडण आम्हाला सॉल्व्ह करू द्या. माझ्यापासून एक महत्वाची गोष्ट लपवणं हा वसुंधराचा चॉईस होता, चूक नाही. तर या क्षणी मला कळत नाहीये की मी त्यांना कसं माफ करावं, या सगळ्या गोष्टी विसरून पुढे कसं जावं. पण या सगळ्या सर्कमस्टन्समध्ये मी एका बापाची आणि नवऱ्याची जबाबदारी विसरणार नाही ह्याची खात्री बाळगा तुम्ही. आकाशराव, आय एम सॉरी. तुम्ही प्लीज मला माफ करा. मी असं काय करू म्हणजे तुमचा राग जाईल माझ्यावरच? मला उशीर होतोय, निघायला. हो, निघा. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. आई नको ती झाडं बिडं दाखवत बसता मला. ही कोणाची गाडी होती? मी बघितल्यासारखी वाटते कुठेतरी. कोण होतं? कोण आलं होतं? हे शेजारचे आपले आहेत ना ते. शेजारचे हा. गाडी घेऊन आले होते. ते जाऊ दे हो. तुम्ही पैसे द्या. आणि आई, तू जेवण केलंयस ना? सांगितलं नाही आणि तुला काय हो की ते पण विसरलात? तुमचा काही भरोसा नाही. चल, मला जेवायला वाट, मला निघायचं पटकन, आणि पैसे द्या मला पटकन. चला. काय रात्रणी आणली तर की मी नाचू काय मी की त्याच्या स्वागताला बँड बाजा वाजवू? डोकं फिरवता आल्या आल्या उगाच. पुढे आलं होतं का? हे मगाशी म्हटलं ना शेजारचे. हा, ठीक आहे, राहू दे. चल आई, जेवायला वाट, मला निघायचं लगेच. चल. जेवण नाही. काय? अगं मी जेवायला येणार आहे. तुम्ही सांगितलं नाही तिला? विसरलो. अरे यार, मी तुम्हाला एवढा फोन करून सांगितलं होतं ना, मी घरी येतोय, आईला जेवण करून ठेवायला सांगा. तुम्हा दोघांना ना कौतुकच नाहीये मुलाचं अजिबात. दुसरे आई बाबा असते ना माझे, प्रेमाने जेवू घातलं असतं, काळजी घेतली असती, माझी लाड केली असते. पण नाही, तुम्ही काय मला भावच देत नाही. ही माझी लायकी. बरं सोडा, जाऊ द्या. पैसे आणा जरा. कसले पैसे? आई, अगं मी फोन केला होता यांना की मी जेवायला येतोय. त्याआधी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मी 50,000 रुपये घ्यायला येतोय, ते घेऊन या पटकन. शार्दूल, अरे पैसे नाही आहेत रे घरात. बाबा, इथे काही लिहिलंय? अरे, खरंच नाहीयेत. अरे असलं ना तरी एवढे पैसे कोणी असं घरात ठेवतं का रे? बाबा, अहो, लहानपणापासून राहतोय मी या घरात. लहानपणापासून ओळखतोय मी तुम्हाला. इमर्जन्सीसाठी तुम्ही घरात कॅश ठेवता, हे माहिती आहे मला. हे बघ शार्दूल, तुम्ही ना आता माझं डोकं फिरवताय. जा जा, पटकन पैसे. शार्दूल, अरे खरंच नाहीये. टाइमपास करू नका हो. तुम्हाला सांगितलं ना मला महत्वाचं काम आहे, लगेच निघायचं. जा हो, पैसे आणा हो. शार्दूल, असं ओरडू नकोस. बापाशी बोलायची ही पद्धत आहे? असं नाही ऐकणार ना तुम्ही? ठीक, मीच घेऊन येतो. थांब शार्दूल. बाबा, हात सोडा. बाबा, हात सोडा. बाबा, हात सोडा. शार्दूल, नालायक, बाबांच्या अंगावर हात उघडतोस. मग त्यांना समजाव, मध्ये येऊ नका, उगाच हात पीत मोडून घेतील. मी तुला आणून देते पैसे, पण तू तमाशे करू नकोस. बस. घे, एवढेच येतात का आमच्याकडे? प्लीज यांना त्रास देऊ नकोस. मला काय हाऊस नाही आहे त्रास द्यायची, पण तुम्हीच डोकं फिरवता ना, म्हणून मग मला असं वागावं लागतं. आणि बाबा, हे पैसे जर तुमच्या सुनेने मागितले असते तर लगेच काढून दिले असते ना तिला. मग मुलगा मागतोय तर मग काय काय अडकतंय काय घशात?
हे पैसे काय तुम्ही वर घेऊन जाणार आहात की हे सगळं तुम्हाला फक्त तुमच्या सुनेलाच द्यायचंय? सगळं सगळं तिच्याच नावावर करायचंय. पण आहे कुठे तुमची ती पळून गेलेली सून? सांगा ना. अरे यार, माझे केस पण कसे दिसतात आणि मला पण हे कुर्त्याचं नीट जमत नाहीये. बाबा खूप मस्त करतो. कधी येणार बाबा? चेनू, मनू बन. काय मग झाली का तयारी हळदीची? कशी होणार? आम्ही तुमची वाट पाहतोय. किती उशीर लावलात तुम्ही? सॉरी बाळा, पण बघा ना, आम्ही तुमच्याकडे एक गंमत आणली आहे. बघा बघा. शिरा आजीने बनवलंय ना? तिघांसाठी आहे. चला चला बसा पटकन, थोडं थोडं टेस्ट करूया आणि मग रेडी होऊन खाली जाऊया. येस, हे घ्या. येस. मनू आणि माझे चिनू. बाबा तू पण खा ना. आणि तिला पण दे. हो बाबा बनव ना. अरे बाबा बनव ना. बाबा बनव ना. बाबा बनव ना. बस झालं आता. चला आता पटपट रेडी व्हायचं आणि खाली जायचं. अहो मी काय म्हणते, मी मुलींना रेडी करते, तुम्ही बनीला रेडी कराल? बाबा तू माझी तयारी नाही करणार? ऑफकोर्स बच्चा, चल. मग तू आईला हो का नाही म्हणालास? तुमचं भांडण झालंय? खरंच तू बनीच्या आईवर चिडलायस? मग बोलत का नाहीये? बोल ना तिच्याशी. आमच्यावर चिडल्यावरती तू आमच्याशी बोलतोस ना. झालं तुमचं? हा, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. चला रेडी होतं पटकन. ये म्हणे तुझे बाय नीट करतो. चला तुम्हा दोघींना रेडी करते. आधी चिनूला करू. हात फॉर्म ठेव तुझं. बन्या, तुझे केस किती पण सेट केलेत ना तरी ते विस्कटतात. ते जसे ते आईलाच नीट करता येतात. मला पण येतात. तुझं कंगवा कुठे? हा, एक सेकंड. काय चाललंय? भांडण आपलंय, त्याचा परिणाम मुलांवर नको व्हायला. प्लीज ना, आज हळद आहे घरात, सगळे आनंदात आहे. तुम्ही असे माझ्यावर चिडला तर मी नाही एन्जॉय करू शकणार. त्याचं मी काहीच करू शकत नाही. पुढे बघ. हे बघा, बाद झाला आता. मी तुम्हाला निक्षून सांगते, आज जर मला हळद लागली तर ती तुमच्या हाताने लागली, नाहीतर नाही लागणार. चला तुम्हाला टिकली लावून देते.